जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबारात रस्ता सुरक्षा अभियानाची धाक कारवाई करत 2 महिन्यांत 11,28,000चा दंड वसूल। हेल्मेट न घालणाऱ्या 878 दुचाकीस्वारांवर 6,12,000 रुपये वसुली, तर मुदत संपलेल्या 330 वाहनांवर 4,69,000चा दंड। 2 महिन्यांत 1,255 वाहनांवर कारवाई करत अपघात कमी करण्यासाठी रस्ता सुरक्षा अभियान सुरू। नंदुरबार जिल्ह्यात रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून 1 जानेवारीपासून विशेष रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे। या अभियानांतर्गत जिल्ह्यातून जाणाऱ्या वाहनांची व्यापक तपासणी करण्यात येत असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे। विशेष म्हणजे हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर सर्वाधिक कारवाई करण्यात आली असून 878 वाहनचालकांकडून तब्बल 6,12,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। त्यासोबत मुदत संपलेल्या वाहनांची कागदपत्रांची तपासणी करत वाहन चालवणाऱ्या 330 वाहनांवर कारवाई करत 4,69,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। याशिवाय सीट बेल्ट न लावता वाहन चालवणाऱ्या 47 वाहनचालकांवरही कारवाई करत 47,000 रुपयांची वसुली करण्यात आली आहे। अवघ्या 2 महिन्यांत एकूण 1,255 वाहनांवर कारवाई करत उपप्रादेशिक परिवहन विभागाने तब्बल 11,28,500 रुपयांचा दंड वसूल केला आहे। रस्ते अपघातांचे प्रमाण कमी व्हावे आणि वाहनचालकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे। मात्र अशा प्रकारच्या नियमित आणि काटेकोर कारवाया सातत्याने सुरू राहिल्यास नियम तोडणाऱ्या वाहनचालकांना चांगलाच धडा मिळणार असून जिल्ह्यातील रस्ता सुरक्षा अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत 1 फेब्रुवारी 2026 पासून आपण रस्ता सुरक्षाबाबत लोकजागृती आणि तसेच काही प्रमाणात आपण वाहनांची तपासणी केलेली आहे। याच्यामध्ये 1 जानेवारी 2026 पासून आपण साधारणतः 878 वाहन चालकांवर हेल्मेट घातले नाही म्हणून कारवाई केलेली आहे। त्यांच्याकडून आपण 6,12,500 रुपये इतका दंड वसूल केलेला आहे। तसेच फिटनेस संपलेले 330 वाहनांवर आपण कारवाई केलेली आहे। त्या अंतर्गत आपण 4,69,000 रुपये दंड वसूल केलेला आहे। तसेच सीट बेल्ट न घातलेल्या वाहनांवर आपण 47 वाहनांवर कारवाई केलेली आहे आणि त्यांच्याकडून आपण 47,000 रुपये दंड वसूल केलेला आहे। रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत रस्त्यावरील अपघात कमी करणे हा सगळ्यात विभागाचा हा मोठा असून सगळ्यात मोठा उद्दिष्ट अपघात कमी करणे हा असून दंड करणे हा विभागाची प्राथमिकता नसून अपघात कमी करणे ह्या विभागाची प्राथमिकता आहे। आणि मी आपल्यातर्फे जनतेला आवाहन करू इच्छितो की रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी सुरक्षेचे नियम पाळणे हे खूप महत्त्वाचे असून त्यामुळे आपला जीव वाचू शकतो। आपण सर्वांनी रस्ता सुरक्षेचे नियम पाळावे आणि रस्त्यावरील अपघात कमी करण्यास शासनास मदत करावी। ड्रंक अँड ड्राईव्ह मध्ये आपण आता आपल्याकडे ब्रीथ अॅनालायझर आपल्याकडे आता उपलब्ध झालेले आहेत आणि त्यानुसार आपण जवळजवळ 15 वाहनांवर आपण दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केलेली आहे। अशा वाहन चालकांची आपण तपासणी करून त्यांची ब्रीथ अॅनालायझर तर्फे तपासणी करतो आणि दारूचं प्रमाण जास्त असल्यास आपण त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करतो। तसेच अशा वाहन चालकांना आपण न्यायालयामध्ये पण पाठवत असतो। पण हा नियम हे आपल्याकडे नेहमीच चालू असतं। यासाठी आपण वाहन चालकांची नेत्र तपासणी करतो। काही वाहन चालकांना त्यांना रात आंधळेपणा असतो हे त्यांना माहितही नसतं। ज्यावेळेस त्यांच्या डोळ्याची तपासणी होते त्यावेळेस त्यांना ते कळतं की आपल्याला रात्रीच्या विजन कमी झालेला आहे। अशा चालकांची आपण नेत्र तपासणी करतो। तसेच आपण रक्तदान शिबिर, अपघात जखमी झालेल्या रुग्णांना ज्यावेळेस रक्ताची गरज असते त्यासाठी आपण रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे आणि तसेच आपण अवयव दान करण्यासाठीची जी मोहीम असते ती पण आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि अशा मोहीम हा वेळोवेळी चालूच असतात। विभागातर्फे रस्त्यावरील अपघात कमी करणे हा मुख्य उद्देश असून त्यासाठी आम्ही विभागीय स्तरावर वेगवेगळ्या उपाययोजना करत असतो।